नमस्कार बंधू आणि भगिनींनो आणि माझ्या मित्रमंडळींनो. आपल्याला फसवणारा माणूस कसा ओळखावा? साधारण फसवणाऱ्या माणसाचे अनेक वैशिष्ट्ये आपल्याला जर जाणून घ्यायचे असतील तर बऱ्याच गोष्टींचा अभ्यास करावा लागेल. फसवणारी जी व्यक्ती आहे ते आपल्याशी गोड-गोड बोलत असते नेहमी आणि आपला स्वार्थ साधण्याचा सातत्याने प्रयत्न करत असतात. आपल्याकडं एखादी गोष्ट असेल तर आपल्याला ती व्यक्ती आपल्याशी लगट करते आणि त्याला जी हवी आहे ही गोष्ट मिळाल्यानंतर ती व्यक्ती आपल्यापासून दूर जाते. म्हणजे पैशासाठी जी माणसं एकत्र येतात त्यांना ती लोकं फसवणूक करणारे असतात. आता बऱ्याच वेळा काय होतं की आपल्यासमोर एक व्यक्ती आहे आणि आपण कुठेतरी काहीतरी विक्री करत आहोत. त्यावेळी समोरची व्यक्ती काहीतरी गोंधळ करत आहे आणि आपलं लक्ष विचलित करत आहे. अशावेळी ती व्यक्ती चोरी करण्याचा संभव असते. अशा अनेक गोष्टी आपल्याला फसवणुकीच्या माध्यमातून घडत असतात. आणि काही जे लोकं आहेत, आता बऱ्याच वेळा अनुभव असा आलेला आहे की पूर्वी ज्या 1000च्या नोटा होत्या, 500च्या नोटा होत्या, त्यावेळी काही लोकं यायचे की पहिलं प्रथम 1000ची नोट द्यायची. मग 1000ची नोट दिल्यावर मटेरियल घ्यायचं, परत मटेरियल नको म्हणून सांगायचे. 1000ची नोट परत घ्यायची, परत 1000ची नोट द्यायची, परत मटेरियल घ्यायचं. असा गोंधळ करून ते आपल्याकडले मटेरियल आणि आपल्याकडले पैसे आणि त्यांची 1000ची नोट अशा पद्धतीने त्यांच्याकडे परत जातात. अशा प्रकारच्या ज्या घटना होतात, तर त्यावेळी माणूस फसून जातं. तर ह्या फसवणुकीला बळी पडता कामा नये आणि आपल्या अनेक क्षेत्रामध्ये, अनेक उद्योगधंद्यामध्ये आपण फसत असतो. तर आपण फसू नये म्हणून स्वतः जागरूक राहिलं पाहिजे. आपल्या कुठल्या गोष्टीमध्ये आपण फसलो जातो त्याचा सातत्याने अभ्यास करून आपण पुढच्या वेळी आपली फसवणूक होणार नाही या दृष्टीने आपण प्रयत्न केले पाहिजेत. तर धन्यवाद मित्रांनो. अशा अनेक गोष्टी आहेत तर त्या समजून घेतल्या पाहिजेत आपल्याला.